त्यामध्ये पहिलं गणित आपण सोडवूया. बघा की 1 तुम्हाला दिसतं का? ऐकता होतो 1.25 काय आहे 1.25. हां जरा मोठ्या अक्षरात लिहूया आपण. 1.25 काय आहे 1.25 शी समान अपूर्णांक. शी समान अपूर्णांक बनवा. पहा खाली काय ऑप्शन दिलेले आहे, त्या ऑप्शनचा आपण सहारा घेऊया, मदत घेऊया. पहिला आहे म्हणजे आपलं उत्तर जे आहे बरोबर आलं की आपल्याला कळेल. ऑप्शन घ्या 1.1/4. दुसरा ऑप्शन काय आहे 12.1/2. तिसरा ऑप्शन काय आहे रे बघ बरं 1.1/8 आणि तिसरं म्हणजे सी आणि हे चौथं म्हणजे डी करूया. तर चौथा ऑप्शन आहे 12.1/4. 12.1/4 असे हे ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न दिलेला आहे आणि तुमचा हा 5व्या नंबरचा चॅप्टर आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचं एकमेकांमध्ये रूपांतर करणे. तर यामध्ये 1.25 समान असणारा अपूर्णांक बनवायचा आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे 1.25 आहे की नाही, मग याला कसं लिहिणार तुम्ही? याला अपूर्णांकामध्ये जर बनवायचं तर काय करावं लागेल की ही पॉईंट जो असतो की नाही पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत? 2 आहेत ना. म्हणजेच अर्थातच पॉईंटच्या नंतर 2 अंक आहेत म्हणजे छेदस्थानी किती यायला पाहिजे? 100 यायला पाहिजे. पहा कसं करायचं. बघा उत्तरामध्ये 1ला 1 घेतला. हा पॉईंटच्या नंतर डाव्या हाताला एकक स्थानी किती अंक आहेत? एकच आहे. घेतला तो. त्यानंतर पॉईंटच्या उजवीकडे आहे ना दशक आणि शतक अशा स्थानावर कोणते अंक आहेत? 25 आहे. कोणता आहे रे? 25. आणि पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत किंवा किती अंक आहेत? 2 आहेत. म्हणजेच इथे 100 आहे. किती आला? 100 छेदस्थानी 100. आता बघा बरं याची काही काटाकाटी होते का? 25च्या टेबलमध्ये 100 आहेत का? 25 चोक शाबाश. 25 एका 25 25 चोक 100. उत्तर काय? 1.1/4 आहे का नाही ऑप्शन मध्ये? ऑप्शन नंबर किती आहे? ए. आलं का उत्तर बरोबर? राईट. ऑप्शन नंबर ए ला राईट करा. आपलं उत्तर बरोबर आलं. हा जर असा अपूर्णांक जर असेल दशांशवाला अपूर्णांक, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बनवायचं जर असेल तर डाव्या हाताकडे जोही अंक असेल, जोही संख्या असेल ती जशाच तशी पूर्णांकामध्ये लिहा आणि पॉईंटच्या उजव्या बाजूचा जेवढेही अंक असतील ते वरी लिहून छेदस्थानी जेवढे अंक आहेत तेवढेच 0 एकावर टाकून ते पहा खाली मी 100 लिहिला. मग तुम्ही पण लिहा 100 आणि मग यांची काटाकाटी करा, यांचा भागाकार करा आणि मग आलेलं उत्तर म्हणजेच आपल्याला मिळेल की या दशांश अपूर्णांकाला आपण कशामध्ये बदललेलं आहे? व्यावहारिक अपूर्णांकामध्ये किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये बदललेलं आहे. ठीक आहे? ठीक आहे. हा लिहून घ्या तुम्ही. आता समजून घेणार आहोत. दुसऱ्या नंबरचं गणित काय? 5.125 हा याच्याशी समान असलेला एक अपूर्णांक बनवायचा आणि त्याचे बघा हे ऑप्शन आहेत 5.1/125, 5.1/25, 5.1/8 आणि 51.1/4. आता आपण बघूया आपल्याला काय उत्तर येणार आहे ना. आपण सोडून बघू. चला बघा आता. तर 5 मी तुम्हाला म्हटलेलं आहे याला जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा व्यावहारिक अपूर्णांकामध्ये अशा दशांश अपूर्णांकाला बनवायचं असते ना तेव्हा काय करायचं?
डाव्या हाताला, पॉईंटच्या डाव्या हाताला किती अंक आहेत? एकच आहे. काय नाव, किती, कोणता आहे तो? 5 आहे. किती आहे? 5 आहे. ते पहा, 5 घेतला जशाच तसा घेतला. पॉईंटच्या डाव्या हाताला जेवढे अंक आहेत तेवढा घेतला, हा पूर्णांकामध्ये घ्यायचा. त्यानंतर पॉईंटच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 3 आहे. 125 घ्या. 125 जशाच तसा घेतला का? घेतला. आता 125 वरी आहे, म्हणजेच एकावर किती शून्य द्यायचे? 1 2 3. किती द्यायचे? एकावर शून्य किती दिले? 3. पॉईंटच्या उजव्या हाताला 3 अंक आहेत, म्हणजे छेदस्थानी 1 घेऊन त्याच्यावर 3 शून्य द्या, अर्थातच 1000 घेतला. आता करा यांची काटाकाटी, काय आहे ते उत्तर. तर चला बरं बघा, आपल्याला काय करायचं आहे? आता काटाकाटी करायची आहे. मग काटाकाटी करण्याच्या पूर्वी 125च्या टेबलमध्ये हे 1000 आहेत का बघूया. बघा बरं, इथे आपण असं करू, नंतर मोडून टाकूया. 125 4 जा किती होतात? 4 5 जा 20. 0 2 कॅरी. 4 2 जा 8. 8 + 2 0 and 1 कॅरी. 4 1 जा 4 + 1 5. 500 आहे. जर 125च्या टेबलमध्ये 4 टाइम 500 येतो, तर मग आपण 8 टाइम घेऊया, कदाचित 1000 येऊ शकेल. बघा बरं, इथे आपण 8 टाइमने याला इंटू करू. चला बघा, 8 5 जा 40. 0 and 4 कॅरी. 8 2 जा 16. 16 + 4 20. 0 and 2 कॅरी. 8 1 जा 8. 8 + 2 10. शाबाश. किती आलं रे? मग 1000 आलं का? किती टाइमला आहे? 8. म्हणजे 125. 1 जा 125 आणि 125 8 जा 1000. म्हणजे उत्तरामध्ये काय येईल तुमचं? मग उत्तर येणार आहे, बघा असं उत्तर येणार आहे. हे पहा, 5 ला 5 इंटिजर 1 / 8. हे तुमचं उत्तर आहे. उत्तर काय आलं? 5 इंटिजर 1/8, म्हणजेच 5.1/8. म्हणजेच सी हा ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे आणि सी ला राईट करा. चला उत्तर लिहून घ्या. आता आपल्याला बघायचा आहे पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे, संख्या चढत्या क्रमाने लावा. प्रश्न काय आहे? पाठ घ्या. संख्या चढत्या क्रमाने काय करायचे तुम्हाला? लावायची आहे. मग कोणत्या संख्या आहेत? तर बघा, ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. असं करूया आपण. आता संख्या चढत्या क्रमाने लावूया. तर ऑप्शन मधली पहिली संख्या आहे ऑप्शन नंबर ए. बघा, 1/3, 1/2, 0.25. ऑप्शन नंबर बी 0.25, 1/2, 1/3. ऑप्शन नंबर सी 0.25, 1/3 आणि 1/2. आणि शेवटचा ऑप्शन काय आहे? डी. तर त्यामध्ये आहे 1/2, 1/3 आणि 0.25. अशा प्रकारचे आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला कोणता ऑप्शन हा चढत्या क्रमाने लावलेला आहे हे पाहायचं आहे. चढता क्रम म्हणजे अगोदर छोटी संख्या, मग मोठी मोठी मोठी, त्याला म्हणायचं चढता, है ना? बघा, फक्त आपल्याला अडचण कोणती आहे? पहा, सगळ्या सारख्याच संख्या येतात. अडचण आहे ही आहे 1/2.
ही आहे 1/3, पण ही किती आहे माहिती नाही, ही काढायची आपल्याला. मग 0.25 0.25 हे आपल्याला किती असणार आहे याची माहिती घ्यायची आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मी म्हटलेलं आहे, याला अपूर्णांकामध्ये जर बनवायचं असेल तर बघा काय करायचं आहे, 0 ला 0 ठेवा, मग त्यानंतर पॉईंट असतो, तर पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत ते वरी घ्या, किती आहेत रे 25, म्हणजे 2 अंक आहेत. मग त्यानंतर 2 अंक आहेत म्हणजे अर्थातच एकावर किती शून्य द्यायचे रे, 2 शून्य द्यायचे. म्हणजेच आता या 0 ला काही व्हॅल्यू नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. चला 25च्या टेबलमध्ये 100 आहेत का बघा, 25 दोन्ही 50, 25 3 75, 25 चौक 100, 25 4 जा 100, 25 4 जा 25, 1 जा 25, 25 4 जा 100 है ना. 25 चौक 100. काय उत्तर आलं 1/4. काय उत्तर आलं 1/4. मग 0.25 है ना, म्हणजेच 1/4. मग आता आपल्याला मिळालं काय बघा, आपल्याला काय मिळतंय 1/4, 1/3, 1/2. आता याच्यात अगोदर सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, सॉरी सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे ते पाहायचं. म्हणजे छोटी संख्या कोणती आहे कळालं तर छोटी, मग मोठी 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 मोठी, म्हणजे मग आपल्याला चढता क्रम लावता आला पाहिजे है ना. चढता क्रम लावण्यासाठी अगोदर छोटी असते, मग मोठी 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 असते. मग सगळ्यात छोटी संख्या कोणती असते पहा, अपूर्णांकाचा नियम काय म्हणतो, जर लक्षात ठेवायचं, जर तुम्ही पण नवीवाले पण बाकीचे पण, जर याला म्हणायचं अंश हा आहे छेद, जर अंश हा समान असेल, अपूर्णांकामध्ये अंश हा समान असेल आणि छेदस्थानी संख्या जी सगळ्यात छोटी असेल, छेदस्थानी संख्या जी सगळ्यात छोटी असेल तो मोठा अपूर्णांक असतो. तो कसा असतो, मोठा असतो. अंश समान असताना ज्याची संख्या छेदस्थानीची संख्या सगळ्यात छोटी आहे तो अपूर्णांक सगळ्यात मोठा. आणि मग हे असे, हा मोठा, हा त्याच्यापेक्षा छोटा, हा त्याच्यापेक्षा आणखीन छोटा. म्हणजे मग क्रम भेटला की नाही आपल्याला, कसा भेटला क्रम, 1/4 हा सगळ्यात छोटा, मग 1/3 त्याच्यापेक्षा थोडा मोठा, मग 1/2 त्याच्यापेक्षा आणखीन मोठा. मग आता झाला का नाही चढता क्रम, जमला का चढता क्रम. मग आता 1/4 जे आहे की नाही, 1/4 म्हणजे काय आहे, 0.25च रूप आहे, त्याचाच एक समान, त्याच्याशी समान असलेला एक अपूर्णांक आहे 1/4. म्हणजेच इथे पहा 1/4 म्हणजे 0.25, तर इथे 0.25 अगोदर आलं का, हो. त्यानंतर 1/3 आलेला आहे, मग आलेलं आहे का, हो. मग 1/2 आहे, मग आलं का, हो. म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. मग चढत्या क्रमानुसार संख्या कशी आहे, 0.25 अगोदर येईल, नंतर 1/3 येईल, 1/2 येईल. 1/4 ही सगळ्यात छोटी, 1/3 त्याच्यापेक्षा मोठी आणि 1/2 त्याच्यापेक्षाही मोठी. कळाला चढता क्रम. मग नियम काय आहे अपूर्णांकाचा, की जर अपूर्णांकामध्ये अंश हे समान असतील, हे अंश आहेत वरचे समान असतील, आणि छेदामध्ये असलेले अंक जो सगळ्यात छोटा असेल तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. हा मोठा आहे, हा कसा आहे रे, मोठा. मग याच्यापेक्षा छोटा कोणता आहे, हा 1/3, याच्यापेक्षा थोडा छोटा, 2 नंबरला छोटा है ना. आणि याच्यापेक्षा आणखीन छोटा हा 1/3, खूपच छोटा है ना. हा काय आहे, खूप छोटा. म्हणजे हा नंबर 1 ला छोटा, त्याच्यापेक्षा नंबर 2 ला हा थोडासा मोठा, आणि हा अगदी मोठा. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ते लावता आलं पाहिजे. चला घ्या लिहू. झालं का, आता मन लावून बघा. पहा याचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला, हे दिसेल ना याच्यामुळे, दिसायला का, असं बसा नसतं, कोणी असं कोणी असं, हां दिसतं दोघांना. आता हे कशामुळे, कारण तुम्हाला पुन्हा घरी गेल्यावर जर विसरलं किंवा परीक्षेच्या काळात कोणाला आवश्यकता असेल तर ते हा सगळ्यात सोपा उपाय आहे ना. मला फोन लावण्याच्या ऐवजी
सरळ तुमचा व्हिडिओ बघायचा. बघा 16.700 याला कसं वाचायचं पुन्हा 16 इंटिजर 16 म्हणजे 16 16 इंटिजर 7/100 7/100 बाय 7/100 16 इंटिजर 7/100 16.700 इथपर्यंत आलो आपण. ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहायची. दशांश म्हणजे असा पॉईंट मध्ये लिहायचा, पॉईंट मध्ये खायला वगैरे काय येईल तर माहित नाही आणखी, पण एक समजा पॉईंट याच्या अगोदर आपण कशी पॉईंट वाली पाहिजे की समजा इथे बघा हे पॉईंट दिलेले असे यापैकी कोणत्या याच्यामध्ये येईल, यापैकी अशा प्रकारच्या पॉईंट मध्ये लिहायचे. म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकात बदलायचं आहे. काय करायचं आहे, व्यावहारिक अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकामध्ये बदलायचं आहे. चला मग आता आपण लागू कामाला. बघा बरं आता काय करायचं आहे, एक तुम्हाला उदाहरण देणार आहे मी. उदाहरण तुम्ही त्याला कसं सोडवता बघूया आणि त्या आधारावर मग आता याला पण आपण पूर्ण करायचं. पहा मी जर म्हटलं 2.3/4 असं जर दिलं तर तुम्ही सरळ सरळ याचं गणित कसं करता, म्हणजे याला ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सॉल्व कसं करता, सोडवता कसं, सरळ सरळ आहे. 4 दोन्ही 8 8 आणि 3 11 11/4 4ने 11ला भागा किंवा 4च्या पाड्यात 11 आहेत का तर 11 आहेत का किंवा 11पेक्षा छोटा संख्या आहे का म्हणजे 4ने 11ला भागा. मग तो जो भाग आहे उत्तर जे आहे किंवा भागाकार जो आहे तो अर्थातच पॉईंटमध्ये येईल, अपूर्णांकामध्ये येईल, सॉरी दशांश अपूर्णांकामध्ये येईल आणि म्हणजेच आपलं उत्तर बरोबर येईल. का आपल्याला उत्तर काय पाहिजे, दशांश अपूर्णांकामध्येच पाहिजे. मग आता याला कसं सोडवलं, याचा आणि याचा गुणाकार आणि याची याची बेरीज केली. चला यालाही सोडवूया है ना. चला बरं मग लागा कामाला. या एक मी काम करतोय, हे एवढा भाग मला पाहिजे मी मोडतो, हे मला लागतंय का तर तुम्हाला समजावून द्यायचं ना. मग आता बघा काय आहे वरी 16.700 बघा. आता याला सोडवायचं कसं, 100 गुणाकारामध्ये 16 बघा 100 गुणाकारामध्ये 16 +7 घेतलं का, मग पुन्हा 100ला 100 घेतलं का, 100ला 100 इथपर्यंत आलो का आपण, आलो का इथपर्यंत, आलो इथपर्यंत. इथपर्यंत जर कळलं असेल तर आता पुढचं करूया. 16 एके 16 म्हणजे 1600 काय आलं होतं इथे 1600 + 7 आणि भागाकारामध्ये 100 आला. ठीक आहे. आता 1600 + 7 म्हणजे 1607 काय उतरेल है ना. 16 + 7 म्हणजे 1607. बघा बरं त्याला इथे खाली घेऊया आता आपण, तुम्हाला दिसतं का इथे बघा 1607 आलं बघ उत्तर वरच्याचं बघता. 16 + 7 म्हणजे 1607 कसं आला असेल बघा. तुम्हाला वाटत असेल हे कसं करावं याला, हे इथे इथं दिसते ना पहा 1600 अधिक इथे पहा इथे लिहायचं एकच स्थानी 7 हा एकच अंक आहे म्हणून एकच स्थानी घ्यायचं इकडचा. 0 आणि 7 होतो 7च. 0ला 6ला 1ला उत्तर काय आलं 1600. याच्या पुढचं बघूया 1607 भागाकारामध्ये 100 घ्या. हे 100 आहेत की नाही, घेतलं इथे, चला इथे घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. परंतु भाग देण्याच्या ऐवजी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. कोणती लक्षात ठेवायची बघा, की खूपच सोपी आहे ती. आणि कशी, जर देतोय म्हणून जर एक उदाहरण देतो, जर मी म्हटलं 20 किंवा मी जर म्हटलं 22 आणि छेदामध्ये 10 असं जर घेतलं, तुम्हाला जर म्हटलं चला याला सॉल्व करा तर तुम्ही काय करणार, खाली 10 आहेत म्हणजे एक 0 आहे, एकावर किती शून्य आहेत, एकच 0 आहे म्हणून एकच 0 आहे तर तुम्ही वरचा एकच जागा सोडून किंवा एकच स्थळ सोडून पॉईंट देणार है ना. मग उत्तर काय येते तुमचं 2.2 एवढंच येते. खालचं कटून केलं, कळलं तुम्हाला. मग असं जिथे करायचं आता आपल्याला कसं करायचंय पहा, इथे किती 0 येतात 2. मग 2 स्थळ सोडून पॉईंट आता पुढे सरकणार किंवा पॉईंट लावायचा आपल्याला. मग 16.07 काय उत्तर आलं 16.07 है ना. मग सांगा बरं ऑप्शन मध्ये आहे काही 16.07
हां, मग ऑप्शन नंबर किती असेल बरं आपला? बी आहे का? मिळालं का उत्तर? शाबास, इथे उत्तर मिळालेलं आहे. तुम्ही आता याला लिहून घ्या व्यवस्थित, है ना. तुम्हाला समजलेलं असेल तर याला उत्तर याचं लिहून घ्या.